सिंधुताई सपकाळांच्या बाबतीमध्ये स्टार्टिंगचा जो काही करिअरचा भाग होता तो खूप अनएक्सपेक्टेड बॅड इन्सिडेंट घडत गेलाय. समाजातनं बहिष्कृत करण्यात आलं. पतीनी सगळ्या कुटुंबातनी सुद्धा त्यांना झिड करून टाकलं. इतकी वाईट अवस्था की बाळाला सुद्धा गोठ्यामध्ये जन्म द्यावा लागला. मिळेल ती खाऊ लागल्या. आणि मग असे उन्हाळ्याचे दिवस होते. दररोज सकाळी उठायचं, गावोगाव जायचं, भीक मागायची, खायचं, हे ठरलेलं त्यांचं आयुष्य. एक दिवस दुपारची वेळ, झाडाखाली थांबलेल्या त्या झाडावरती जवळपास 100 ते 150 असे कुऱ्हाडीचे घाव पडलेले होते. ते बघत होते शांतपणाने की इतके घाव झाल्यानंतर पण ते झाड मात्र त्याचा मूळ गुणधर्म सोडत नाही. यातनं त्यांना ती जे घ्यायचं त्यांनी घेतलं आणि ती नंतर हजारो मुलांची आई म्हणून त्या जन्माला आल्या. अशा प्रकारची जेव्हा संकट येतात त्यावेळेला आपण आपल्या अंगावरती झालेल्या जखमाकडे जर बघत बसलो तर आपलं ध्येय कधीच पूर्ण होणार नाही. आपण आपलं काम करत राहायचं. तसं मी माझं ध्येय काय ठेवलेलं आहे ते ध्येयाप्रती मी माझं काम चालू ठेवलं पाहिजे.